बघितलंस बनी बाळा, हं? किती काळजी करतात ते. आई तर रडत होती तुझी. हं? असं वागतात का रे कधी? चल आपण तुझ्या घरी जाऊया. उठ, चल 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 चल. हं? अरे ते वाट बघतायत तुझी. असंच होतं, नेहमी आईला माझ्यामुळे रडावं लागतं. आजोबा मला नका ना नेऊ, मला तिकडे नाही जायचंय आजोबा, मला इथे राहायचंय, पण नाही जायचंय तिथे. आई, हा बघ, हा अप्रतिम चहा सुद्धा संपला, पण तू काही बोललीच नाहीयेस. तुला बोलायचं होतं म्हणून मला बसवलंच नाही. ते बोल ना, काय तेच्या पुढे पण बोल ग काहीतरी. अरे यार, मला ना आता कंटाळा आलाय खरंच. पावसामुळे खिडक्या बंद आहेत, माझा जीव कोंडलाय आतमध्ये बसल्या बसल्या. मस्त बाहेर जाऊ, छान मोकळ्या हवेत बसू आणि गप्पा मारूया. हा चल. नको रे, मी बोलूया ना, मी इथेच बोलूया. पण इथेच का बसायचंय तुला? बाहेर चल ना, छान मोकळ्या हवेत. चल चल ये. ऐक ना, नको चल लगेच. शार्दूल चल ये. चल बनी बाळा, हं? चल घरी जाऊया. अरे राजा, असं नाही करायचं. सगळे घरी वाट बघतायत ना तुझी. अरे आपण बोलू त्यांच्याशी, असं नको करू राजा. कसला विचार करतेस एवढा? काही नाही हो, ऐका ना, 2 दिवस झाले ते बोर्डिंग स्कूलचं ब्रोशर पण देऊन झालं, आणि काही बोलतच नाहीये. त्याने मनावर घेतलं असेल ना. अगं नाही मनावर घेतलं तर थोडा डोस देऊ ना आपण. ते करू शकतो आपण. वसुंधरा, तुम्ही वासे. काय झालं हिला? पुन्हा घरून फोन आला की काय हिच्या? नाही ते वसुंधरा, काय झालं? बहिणी. अगं बनी कुठे? बहिणी अरे देवा, काय रे? नाही, काय झालं? काही नाही झालंय. बनी ठीक आहे, फक्त शाळेतून परस्पर वसुंधराच्या माहेरी निघून गेलाय. एकटाच? रस्त्यावर काही झालं असतं म्हणजे, कोणी घेऊन गेलं असतं, फसवलं असतं म्हणजे. वसुंधरा, शांत व्हा प्लीज. हा, महत्वाचं म्हणजे तू सुखरूप आहे आणि तुमच्याच घरी गेलाय. तो येतच असेल आता. आई बनी, का असं करतोस तू बाळा? का परस्पर निघून गेलास? काय झालं असतं म्हणजे? का माझ्या जीवाला घोर लावतोस तू इतका? आम्ही किती घाबरलो होतो माहितीये तुला. सावरा स्वतःला प्लीज. आई सॉरी. तू इथे मला सांग, तुला कुठे लागलं तर नाही ना बाळा? कोणी पाठलाग केला का तुझा? कुठल्या अडवळखी माणसाशी बोलला नाहीस ना तू? सांग ना मला. वसो, असं काही झालेलं नाहीये ग. तो अगदी व्यवस्थित रस्त्याच्या कडेकडेनं चालत आला. बनी बाळा, तू असं न सांगता का गेलास पण? आणि बनी, तू आता हल्ली शाळेत अडकला होतास ना, आणि आता पुन्हा न सांगता कुठेही गेलास तर सगळ्यांना टेन्शन येणार ना. अरे आणि तुला जायचंच होतं तर घरी सांगायचं होतं कोणाला तरी. मी तुला घेऊन गेलो असतो. मी आले असते. हेच मी सांगत असते त्याला. जेव्हापासून हा घरात आलाय ना, सगळ्या घरच्यांना आपल्या मागे मागे नाचवत असतो. बघ तुझ्या आईला किती त्रास होतोय बघ. आई, माझ्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलं. मग का गेलं निघून?
वसुंधरा हळू, लहान आहे तो. बनी बाळ इथे. मला सांग, एवढी काय इमर्जन्सी होती? हा, आम्ही येतोच होतो की नाही? मला आजी आजोबांशी बोलायचं होतं. काय आई, मला इकडे नाही राहायचंय. हॉस्टेलला जायचंय. हॉस्टेल हे कुठून आलं मध्येच? अरे देवा, हॉस्टेल. असं चालू. मी आजी आजोबांकडे गेलो होतो, पण त्यांनी मला तिकडे थांबायला दिलं नाही. आतमध्ये पण नाही घेतलं, डायरेक्ट इकडे आणलं. नाही, पण मला अजून एक नाही कळत, हे असं अचानक हॉस्टेलला जायचं तुझ्या मनात आलंच कसं? मला या शाळेत मजा नाही येत बाबा. अभ्यास पण कठीण वाटतो आणि इथल्या क्रिकेट टीम मध्ये मला कोणी घेत पण नाही. पण विजय हॉस्टेल म्हणतो ना, तिकडे खूप मोठं ग्राउंड आहे, क्रिकेट आणि फुटबॉल पण आहे. मला तिकडे जाऊ दे ना प्लीज. आपण बोलू या विषयावर. आता तू नाही, तू हो म्हण, मला जायचंय. पाणी बाद झाला आता. बनी बनी पण ऐक ना, मला तुझं बोलणं कळतंय, पण कसं आहे ना, अचानक हे सगळं कळल्यावर आम्हाला पण धक्का बसलाय ना, तर थोडा विचार करायला वेळ देतोस प्लीज? आपण नक्की बोलू या विषयावर, प्रॉमिस. पण आता तू जा, फ्रेश हो आणि छान खाऊन घे. नक्की ना? नक्की. बरं, जातो मी मग. काय एक खूळ घेऊन येतो मुलगा, मला खरंच कळत नाही. वसुंधरा, तू शांत हो. स्वयंपाक तयार आहे, त्याच्यासाठी खायला जरा घेऊन जा. आकाशराव, थँक्स. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बनीला समजून घेताय. बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो बनीशी, आणि जे काय असेल ते कळवतो मी तुम्हाला. जरूर कळवा. चला, येतो मी. अहो, येतो काय? बसा, चहा वगैरे घ्या. जयश्री, चहा टाक जा. या. नाही, नको, मी पुन्हा येईल. सुशीला घरी एकटीच आहे ना, मला निघायला हवं. येतो मी. चल, येतो. हातपाय धुतले? हो. डोकं पुसलं का नीट? हो. भूक लागली असेल ना? हो. आई, तू अजून रागवलीस माझ्यावर? तू जर का असं मला पुन्हा सोडून गेलास ना, तर बघ. आई, मी हॉस्टेलला गेल्यावर पण तू असंच रडणारीस का? तुला माहितीये, मी असं वाचलंय की मी तिकडे जाणार आहे ना हॉस्टेलला, तिकडे खूप पाऊस पडतो आणि तू तर मला भिजायला देतच नाहीस. मग आता मी तिकडे गेल्यावर खूप भिजेन आणि आजारी पडणार. भनी, तुझ्या डोक्यात हे
हॉस्टेलचं कुठून आलं रे बाळ? तू चिडलास का माझ्यावर? म्हणून चाललास का? मला तुझ्याकडे आता पहिल्यासारखं लक्ष देता येत नाही म्हणून चाललास का? नाही आई, मी तुझ्यावर नाही चिडलोय खरंच. मग का? तुझं पण तर माझ्याशिवाय काहीच चालत नाही ना. मी गाणं गाऊन थोपटल्याशिवाय तुला झोप येत नाही. मग मला असं सोडून इतक्या लांब जाणारच का तू? आई, तू रडू नकोस ना. तू रडलीस तर मला पण रडावंसं वाटतं. आणि मी कायमचा थोडी ना चाललोय आई. तूच म्हणतेस ना, ते मनापासून करावंसं वाटतात ते बिनधास्त करायचं. मला मनापासून हॉस्टेलला जायचंय आई. जाऊ दे ना प्लीज. मला सोडून नको ना रोबाने प्लीज. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुला रोज व्हिडिओ कॉल करेन. मग तर झालं. मी काय काय गमती गेले ते सगळं तुला सांगत जाईन. आणि माझी सुट्टी तर आपण भेटूच ना. तुला माझी आठवण नाही येणार? असं कसं? तुझीच सर्वात जास्त आठवण आहे. पण मी रडणार नाही, कारण की मी आता मोठा झालोय ना. तेच ना, वाटलंच नव्हतं एवढ्या लवकर मोठा होशील. बहिणी, पार्टी. चहा आत्ता? म्हणजे काय, आपल्या अथक परिश्रमानंतर बनी शेवटी तयार झालाय हॉस्टेलला जायला. मग पार्टी नको करायला? घे घे. खरं सांगू का, मला जरा टेन्शनच आलं होतं. पण आपला नेम अगदी बरोबर बसलेला आहे. फक्त बनीने हा निर्णय लावून धरायला हवा. आकाश आणि वसुंधराला नकार देताच येणार नाही. काळजी नको करूस ग बहिणी. असा नाही तर तसा बनी या घराबाहेर जाणार म्हणजे जाणार. बहिणी बहिणी ते काय म्हणतात, ते काहीतरी म्हणतात ना, चिअर्स. येस बनी शेट. काय चाललंय आता तुमच्या डोक्यात? काही नाही. असं कसं काही नाही? हा, एवढ्या गहन विचारात बुडालात तुम्ही? सांग. आईचा विचार करतोयस ना? तुला कसं कळलं? हे तर काहीच नाही. मला तर अजून काहीतरी कळलंय. काय? हेच की तू वरवर हॉस्टेलला जायचं तर म्हणतोयस, पण तिथे जाऊन तुला करमणार नाही आमच्याशिवाय. असं नाहीये. असंच आहे. आता तूच विचार कर ना, तुला जेव्हा घरची आठवण येईल, सर्दी खोकला होईल, आईच्या जवळ यावंसं वाटेल तर काय करशील तू? किती लांब आहे माहिती ते हॉस्टेल? 7-8 तासाचा प्रवास आहे. आठवण आली तर फोन करीन, आणि जर बरं नाही वाटलं तर औषध घेईन. व्हेरी सिम्पल. बरं ठीक आहे, पण तिथे तुला थोपटून झोपवायला, प्रेमाने घास भरवायला आई नसेल, मी नसेल, मग काय करणार आहे? रोज ते मेसचं जेवण जेवायचं. किती बोरिंग नसतं ते जेवण माहितीये तुला? बाबा मला सांग, तुझ्या आई तुला थोपटून झोपवते? काय? नाही, ऑब्विसली घास भरवते? नाही बा, पण ह्या सगळ्याची मला गरजच लागत नाही ना. की तुझ्या एवढा लहान कुठे? बाबा मी पण लहान नाहीये. तू कशी स्वतःची कामं स्वतः करतो, आईला मदत करतोस, क्रिकेट खेळतोस. मला पण तसं करायचंय, सेम तुझ्यासारखं, खूप स्ट्रॉंग. थँक्यू, खरंच. पण बाळा, तू हे सगळं इथे राहून पण करूच शकतो ना? नाही करू शकत. आई मला करायलाच नाही देत. आई सारखे माझी लाड करते. जरा जरी मला लागलं ना तरी पण ती रडते. मग मी कसं स्ट्रॉंग होणार? पण तिकडे जाऊन मी सगळं माझं करायला शिकेन. माझा अभ्यास, शाळेची तयारी. मगच आईला वाटते की आपला बनी खरंच मोठा झालाय. काय बोलू ना, मला कळतच नाही.
तेवढा लहान असून पण मोठ्यांसारखं कसा बोलतोस रे बनी? तेच तर मी सांगतोय तुम्हाला, मी लहान नाहीये, मी मोठा आहे, पण तुम्ही सगळे माझं ऐकतच नाही. बरं ठीक आहे, चल ऍटलीस्ट एक गोष्ट तरी कन्फर्म झाली की तू आमच्यावर चिडून हॉस्टेलला जात नाही. करेक्ट. ठीक आहे, चल. तुझी खरंच एवढी इच्छा आहे ना, तर उद्याच तुझी हॉस्टेलची ऍडमिशन प्रोसेस पूर्ण कर. येस. पण जर तू तुझा जाण्याचा निर्णय बदललास तर सगळ्यात आधी तू मला येऊन सांगायचं. मी चिडेन, फीस भरले म्हणून स्वतःला फोर्स नाही करायचं जायला. काय डील? डील. थँक्यू बाबा. गुड मॉर्निंग. वसुंधरा, मग बोललीस का बनीशी? त्याच्या त्या डोक्यातनं हॉस्टेलचं खूळ गेलं की नाही? ह्यावेळी खूळ नाही वाटत आहे मला वहिनी. हे म्हणजे बनी एरवी जेव्हा हट्ट करतो ना तेव्हा खूप हात पाय झाडतो, रुसून बसतो, माझ्याशी बोलत नाही. पण ह्यावेळी असं नाहीये वहिनी. ह्यावेळी तो असं वागतो जसं त्याचं ठरलंय की तो हॉस्टेलला जाणारच आहे. त्याची तयारी झाली आहे आणि तिथे जाऊन काय करायचं ना पण ठरलंय वहिनी त्याचं. अगं त्याला वाटतंय तिथे जाऊन खूप मज्जा येणार आहे, पण तिथे जाऊन करमेलच असं नाही हे तू त्याला समजावलंयस का? प्रयत्न केला मी पण त्याचं उलटच घडलं. आणि त्यानेच मला समजवलं की त्याला किती मनापासून हॉस्टेलला जायचं. अच्छा, तो इतक्या आनंदात आहे म्हणजे त्याने ठरवलंच आहे की त्याला हॉस्टेलला जायचंच आहे. पण माझं मन नाही तयार होतं ना वहिनी. मला ना असं शिक्षा केल्यासारखं वाटतं. असंच काहीतरी चुकलं म्हणून त्याने इतका टोकाचा निर्णय घेतला. आधीच या घरामध्ये ऍडजस्ट व्हायला त्याला त्रास होत होता. आता तिकडे जाऊन माझा मुलगा एकटा पडला म्हणजे. वसुंधरा, मला असं वाटतंय की या हॉस्टेल प्रकरणाचा तू जरा जास्तच विचार करते. पण त्यात वावगं काय म्हणा, आई आहेस तू त्याची. आपलं मूल आपल्यापासून दूर जातंय ही गोष्ट कुठलीच आई एक्सेप्ट नाही करू शकत. मग ते मूल 10 वर्षाचं असू दे किंवा 20 वर्षाचं असू दे. तुम्हाला माहिती आहे हे लग्न करताना मला वाटलं होतं की असं वाटलं होतं माझ्या बनीला त्याचे बाबा मिळतील, मोठं कुटुंब मिळेल. पण या सगळ्यात ना त्याची खरी गरज काय हे मी ओळखूच शकले नाही बहुतेक. वसुंधरा, तू अति विचार करतेस. प्लीज शांत हो. का विचार करशील ना तर डोकं फुटेल तुझं. प्लीज शांत हो. हे बघ, बनीला जर हॉस्टेलला नसतंच ना जायचं तर त्याने तसं तुला सांगितलं असतं ना. पण आता तू त्याला जितका विरोध करशील ना तितका तो हट्टाला पेटेल. त्यामुळे प्लीज प्लीज शांत राहा. हा, विश्वास ठेव. जे काही होईल
ते चांगलंच होईल. कळलं? थँक्यू वहिनी. मोस्ट वेलकम.